पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखांनी निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या, प्रारूप याद्या. त्याची तारीख होती 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या. 27 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती. नंतर ती वाढवली आणि 3 तारखेपर्यंत केली, 3 डिसेंबरपर्यंत. परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या. या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या टाक, तिकडचे मतदार आपल्याकडे टाक, असं ते सातत्याने करत होते. आणि जवळजवळ 4.5 तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये. तिथं कोणालाही प्रवेश नव्हता, फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता. त्याचा तुम्हाला CCTVमध्ये आत्ता दाखवलं आहे थोडक्यामध्ये. ॲक्च्युली ती संपूर्ण CCTV कव्हरेज 4-4.5 तासाचं आहे. इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होतं आहे की महानगरपालिकेचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत असल्यासारखं दिसतं. कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही. या दबावाखाली यांनी संगनमत केलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी, एक भाग. दुसरं, महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण 31 तारखेपासून म्हणजे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंतचे जे काय तिथं झालेल्या घटना आहेत, CCTV कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने की ह्या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील, याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता, महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक आहेत ते हे असे नाहीत, जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी. या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना. आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे. ही संपूर्ण इलेक्शन मॅनिप्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे. हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी 1 महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाही आहे. मी त्यांना सांगितलं अरे बाबांनो, तुमची पोच घेतली आहे मी, पोच आहे माझ्याकडं. मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना. त्यावेळेला मला हे CCTV कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजेत या संदर्भात जे आहे ते. त्या संदर्भात जर मतदार याद्यांचा घोळ करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदार होऊन त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे. राज्याच्या निवडणूक आयुक्तांनाही तुम्ही कळवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या, आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने, ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे, बाकीच्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचं, अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे. काय आहे की मतदान चोरी करणं, निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही. कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल. परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर, प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्याचे प्रमुख आहेत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी.
तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे. संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. भाजपचे जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नावं आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे. एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रियासुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे. कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे. हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसतंय. निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो. त्या दिवटे जे आहेत ते ह्या निवडणुकीचं सगळं बघत होते, काटकर आणि दिवटे. त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्या की मतदारांची फेराफेरी झालेली आहे, इकडचे तिकडे गेलेले, पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही. पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाही आहे, केवळ हा वेळ काढूपणा चाललेला आहे. निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा ह्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने हातात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात का काय असा आमचा खरं तर समज झाला नाही. तो आता ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की 100% निवडणूक आयोग, महापालिकेचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवते की काय असं वाटतंय. मला खरं आयुक्तांनाही प्रश्न आहे माझा की तुमचं काही नियंत्रण आहे की नाही कारभारावर. की 20 दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची 4.5 तास मिटिंग करतात इन कॅमेरा, कडी लावून आतून, की बाहेरचे लोक बाहेर बसून, आणि ते सांगतात की ह्या यादा अशा पाहिजे. असं काही आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही? का आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काही कळलं नाही. आयुक्तांना हे गांभीर्याने घ्यावं लागेल. IAS होताना तुम्ही शपथ घेतली आहे, तुमची कमिटमेंट लोकांशी आहे, तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही. हे पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होते त्या सगळ्यांपर्यंत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. 20 दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता, गोपनीय याद्या, त्यांना पाहिजे ते करून देता. म्हणजे काय चाललं? ही लोकशाही नाहीच. ही आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं, पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली हे आम्हाला माहिती नव्हतं. आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली आहे, पुणे महापालिका म्हणून. घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतात की कोणत्या याद्या काढायच्या आणि ही कुठली प्रक्रिया आहे.